हरे कृष्णा. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज एक विशेष दिवस आहे. आज सकाळपासून आपण सगळेजण सेलिब्रेट करतोय स्वतंत्रता दिवस. आणि किती वर्ष झाली आज भारताला आझाद होऊन? कोणी सांगू शकेल? 80 वर्ष. बरोबर. इथे येऊन जा, सार्थक पुढे. तर 80 वर्ष झाली आज भारताला स्वतंत्र होऊन. आणि आपल्यापैकी किती जणांनी आपलं जे प्रोग्रामचं पोस्टर होते बघितलं असेल? तर शीर्षक कोणी सांगू शकेल? टायटल काय होता? इंडिया इज फ्री, आर यू? म्हणजे भारत तर स्वतंत्र झाला, 80 वर्ष झाली आज, परंतु आपलं काय? आपण जे स्वतंत्र भारतामध्ये राहणारे नागरिक, आपली काय स्थिती आहे? आपली काय परिस्थिती आहे? आपण खरंच फ्री आहोत की नाही? त्याचा इकोना जरूर करा रिव्ह्यू. तर त्याबद्दल आपण थोडी आज चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे आपण या ठिकाणी आहोत, जिथे राहतो या पृथ्वीवरती भारत देशामध्ये, खरंच आपण फ्री आहोत की अजून दुसरी आपली परिस्थिती आहे? तर किती लोकांना असं वाटतं की आपण फ्री आहोत? हात वर करणार. अरे, कोणालाच वाटत नाही. आता तर म्हटलं तुम्ही 80 वर्ष झाली भारतामध्ये राहतोय. आम्ही स्वतंत्र भारतामध्ये आपण राहतोय? नाही राहतोय. तर किती लोकांना असं वाटतं की आपण अजूनही स्वातंत्र्यामध्ये नाही आहोत? हात वर करणार. प्रश्न समजला नाही वाटतं. किती लोकांचं असं म्हणणं आहे की आपण अजूनही स्वतंत्र नाही आहोत, अजूनही आपण बंधनामध्ये आहोत? किती लोकांना असं वाटतं? त्यांना वाटतंय. ओके. कोमल ब्रोमना वाटतंय, प्रणव ब्रोमना वाटतंय, सार्थक ब्रोमना वाटतंय, चैतन्य ब्रोमना पण वाटतंय, तुला पण वाटतंय. मग मगाशी आपण बोललो ते खोटं ठरलं ना? 80 वर्ष झाली आपल्याला आझाद होऊन. तर एका दृष्टीने बघितलं तर आपण फ्री आहोत. निश्चितच आपल्यावरती आज ब्रिटिशांचं राज्य नाहीये, मुघलांचं राज्य नाहीये, पर्शियन त्यांचंही राज्य नाहीये. त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर निश्चितच आपण सगळे स्वतंत्र भारतामध्ये जगत आहोत. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर अजूनही आपण बऱ्याच बंधनामध्ये आहोत. फ्रीडम म्हणजे काय? स्वतंत्रता. आणि त्याच्या अगदी अपोजिट शब्द काय? बॉन्डेज, म्हणजे बंधनामध्ये असणारा. तर आपल्या भारताला मेरा भारत महान किती लोकांनी ऐकलंय? बऱ्याच वेळा आपण ऐकलंय. आणि आज सकाळपासून आपण ऐकतोय, मेरे देश की धरती सोना उगले हिरे मोती, मेरे देश की धरती, है ना? वर्षातून फक्त आजच्या दिवशी हे गाणे ऐकू येतात, मग इतर दिवशी वेगळेच गाणं ऐकू येतात. तर केवळ एक दिवस आपण ही गाणी ऐकून स्वतंत्रता दिवस साजरा करून आपण इथंच थांबलं पाहिजे का? तर याही पुढे आपण थोडा विचार केला पाहिजे, स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे की खरंच मी मुक्त आहे का? मी स्वतंत्र आहे का? तर आपण श्रील प्रभुपाद जीवनामधील एक प्रसंग घेऊया. श्रील प्रभुपाद 1922 जे इस्कॉनचे संस्थापकाचार्य आहेत या ठिकाणी आपण बघू शकता. 1922 मध्ये कोलकातामध्ये असताना हे पहिल्यांदा त्यांचे एक मित्र होते नरेंद्र म्हणून, ते असेच त्यांना त्यांच्या सोबत म्हटले की अरे चल आज एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला, जसं तुम्ही आज एका ठिकाणी आलात बेसवरती. तर त्यांचे मित्र म्हटले अरे चल एक विशेष साधू आले. तर त्यावेळी श्रील प्रभुपाद ते म्हणाले की अरे नाही, हे साधू वगैरे मला माहिती आहेत. मी लहानपणापासून बरेच साधू बघितले, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे साधू कसे असतात. तुमचाही प्रत्येकाचा आपापला एक अनुभव असतो आणि त्या अनुभवाला अनुसरून आपण एक प्रत्येक व्यक्तीची इमेज बनवतो की हा तर असाच आहे, तो तर तसाच आहे. त्याप्रमाणे प्रभुपादांनी सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक इमेज बनवली होती की साधू असे असतात. कारण ते लहान असताना त्यांचे वडील नेहमी प्रत्येक दिवशी कुण्या साधूला घरी बोलवायचे जेवण्यासाठी वगैरे.
आणि प्रभुपादांनी बघितलं होतं की त्यातले बरेचसे साधू काय करायचे, त्यांना बऱ्याचशा वाईट सवय, कोणी गुटखा खायचं, कोणी पान खायचं, कोणी बिडी ओढायचं. तर त्यामुळे प्रभुपादांची जी श्रद्धा होती ती डळमळीत झाली होती. तर त्यांना वाटलं हा मित्र बोलवतोय, कदाचित तसेच एखादे साधू आले असतील आणि म्हणून हा म्हणतोय चल. परंतु तो नरेंद्र जे मित्र होते म्हणाले, अरे नाही, हे जे साधू आहेत ते विशेष आहेत, सर्वसाधारण साधू नाही आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर वर बघाल तर कोलकात्याला ही जागा आहे ज्या ठिकाणी पहिल्यांदा श्रील प्रभुपाद, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे विशेष साधू यांना भेटतात. तिथे गेल्यानंतर जसं प्रणाम करणार आणि प्रणाम करून उठतायत तोवर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, अरे तुम्ही शिकलेले तरुण नवयुवक आहात, तुम्ही चैतन्य महाप्रभूंची जी शिक्षा आहे, जो मेसेज आहे, तो इंग्लिश भाषेमध्ये प्रचलित करायला पाहिजे. आणि त्यावेळी एखादा व्यक्ती जर त्याने खादीचे वस्त्र परिधान केले असतील म्हणजे तो कोणाचा अनुयायी असेल? गांधी. तर प्रभुपाद सुद्धा त्यावेळी गांधींचे अनुयायी होते. आणि त्यावेळी सगळीकडे स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. भारत छोडो इंग्रजांना सांगितलं जात होतं, चले जाओ आंदोलन निघालेलं होतं. सगळीकडे निषेध होत होता ब्रिटिशांचा की निघा आमच्या भारतातून, पुरे झालं तुमचं राज्य. आणि अशा वेळी प्रभुपाद आणि प्रश्न केला कुणाला? भक्ती सिद्धांत सरस्वती यांना, की तुम्ही म्हणताय की भक्ती वगैरे चैतन्य महाप्रभूंची शिकवण तुम्ही प्रचलित करा, पण कोण ऐकणार तुमचं? तुम्ही तर पारतंत्र्यामध्ये आहात. तर त्यावेळी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी एक सुंदर उत्तर त्यांना दिलं. तर ते म्हणतायत की तुम्ही जे म्हणतायत पारतंत्र्य, ही पहिली वेळ नाही की आपण पारतंत्र्यामध्ये आहोत. त्याच्या अगोदरही असे बरेचसे राज्य होऊन गेले, असे बरेचसे शासक होऊन गेले. तर आज यांचं राज्य आहे, उद्या पुन्हा दुसऱ्याचं राज्य येईल. काही वर्षांनी ते सुद्धा जातील आणि पुन्हा एखादं नवीन राज्य, एखादा नवीन शासक आपल्यावरती राज्य करेल. तर हे काही थांबणार नाहीये, हे असंच चालत राहणार आहे. आणि आपण बघतो इतिहासामध्ये जर बघितलं मोठमोठे साम्राज्य, एक वेळ अशी होती असं म्हणायचे की ब्रिटिशांचा साम्राज्य पूर्ण पृथ्वीमध्ये एवढ्या प्रचंड ठिकाणी असायचं, तर म्हटलं जायचं की त्यांचा राज्य एवढं विस्तृत होतं, तर असं म्हटलं जायचं की त्यांच्या राज्यामध्ये कधी सूर्य अस्ताला जातच नव्हता, कारण एवढ्या दूर त्यांचं राज्य पसरलं होतं. पण आज जर का आपण परिस्थिती बघितली, ब्रिटन एक छोटंसं राज्य उरलेलं आहे आणि कुठेही त्यांची अधिकार क्षेत्र राहिलेलं नाहीये, शासन राहिलेलं नाहीये. तर मोठमोठे साम्राज्य, रोमन साम्राज्य होऊन गेलं, ग्रीक साम्राज्य होऊन गेलं, पण आज कुठे आहे? फक्त कागदामध्ये एका नावाने उल्लेख आहे, ग्रीक साम्राज्य होतं. तर भक्ती सिद्धांत सरस्वती सांगतायत प्रभुपादांना की हे चालत राहणार. आज एकाचं राज्य, उद्या दुसऱ्याचं राज्य. आज ही पार्टी, उद्या ती पार्टी. आज बीजेपी, उद्या परत बीजेपी. अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण हे चक्र चालू राहणार, सांगण्याचा उद्देश. आणि म्हणून या सगळ्यांना एवढं सिरियसली घेणं गरजेचं नाहीये. त्यांना जेवढं हवं तेवढं तुम्ही लक्ष द्या, परंतु हे करत असताना जो तुमचं मूळ धर्म आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि त्यांनी सांगितलं की कृष्ण भक्ती करणं हे जीवाचं सर्वप्रथम कर्तव्य आहे. आणि ते जर का त्याने केलं तर तो ह्या देशाच्या पारतंत्र्यातून नव्हे, कायम स्वरूपी या जन्म मृत्यू चक्रातून मुक्त होईल. तर आपण जिथे राहतो या पृथ्वीला शास्त्रांमध्ये एक विशेष शब्द वापरला गेलाय. तुम्हाला सांगता येईल? जिथे आपण राहतो ही पृथ्वी, ओके, यांनी म्हटलं दुःखालयम, बरोबर आहे. पण मी एक अजून विशेष शब्द शोधत आहे. आपण म्हटलं, बोला बोला, मृत्यूलोक. अगदी बरोबर, की ज्या ठिकाणी आला म्हणजे तो जाणारच, गॅरंटी. मृत्यूलोक किंवा मृत्यूलोक. अजून एक शब्द आहे दुःखालय, पण बरोबर आहे की या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला दुःख हे येणारच. आपण कितीही स्मार्ट असलो, आपण जेनजी असू दे की अल्फा असू दे,
आपण दुःखांना बायपास करू शकत नाही. तर अजून एक नाव आहे या जगाला, याला म्हटलंय दुर्ग, म्हणजे एक प्रकारे जेल. तर जेलमध्ये कोण राहतं बरं? चांगले नागरिक असतात, सभ्य नागरिक जेलमध्ये राहतात का? कोण राहतं? कैदी. कैदी म्हणजे काय? त्याने काहीतरी अपराध, गुन्हा केलेला असेलच, अन्यथा तो कशाला राहील त्यामुळे. जेल म्हणजे काय? ज्या लोकांच्या हातून गुन्हे घडले, ज्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत तेच त्या ठिकाणी राहतात. सभ्य, सगळ्या नियमांचं, शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करणारे लोक जेलमध्ये जात नाहीत. बरोबर? मान्य आहे सगळ्यांना? मग आपण इथे आहोत सगळे, आणि मी काय सांगितलं, शास्त्रामध्ये काय म्हटलं या जगाला? जेल. म्हणजे आपण काहीतरी गुन्हा, काहीतरी गडबड केलेली असली पाहिजे. तुम्हाला काय प्रभूजी काय बोलताय? आजपर्यंत एकही गडबड केलेली नाहीये, आणि तुम्ही मला सरळ सरळ कैदी म्हणतायत, प्रिझनर म्हणतायत. पण शास्त्रांमध्ये उल्लेख म्हणजे काहीतरी गडबड असेलच. बरं, या भौतिक जगाला जेल म्हटले, मग जेलमध्ये जेलर पण असतो, बरोबर? जेलर. तर भौतिक जेलर कोण आहे माहिती आहे? दुर्गादेवी. दुर्गा, जी दुर्गाची रक्षण करते ती दुर्गा. तर संपूर्ण जे भौतिक, ज्याला आपण पृथ्वी म्हणतो, हे कोणाच्या अधिकार क्षेत्राखाली आहे? दुर्गा. आणि तुम्ही ऐकलं असेल, आणि बऱ्याचशा मूवी सुद्धा निघाल्या आहेत, जगामध्ये आजही मोठमोठे कठीण असे प्रिझन हाऊस आहेत, जिथून एकही कैदी पळू शकत नाही. एवढे टाईट सिक्युरिटी आहे, पण तरी सुद्धा काही कैदी तिथून पळण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत, त्यांच्या बुद्धीच्या जोरावर, त्यांच्या कौशल्याच्या जोरावर. परंतु हे भौतिक जगत अशी जेल आहे जिथून कुणालाही पळण्याची इच्छा होत नाही. Nobody is ready to run away from this prison house. आणि प्रिझन हाऊस म्हणजे असं असतं का ओपन स्पेस? प्रिझन हाऊस म्हणजे काय असतं? मोठमोठ्या भिंती, बाहेरच्या जगाचं दर्शनच होत नाही त्यांना. पण हे आपण जिथे राहतो हे असं प्रिझन हाऊस आहे ज्याला भिंतीच नाहीये. प्रिझन हाऊस विदाउट वॉल्स. बघा, असं जर या जगामध्ये असतं तर कैदी कुठल्या कुठे पळून गेले असते, सापडलेच नसते. परंतु इथले जे कैदी आहोत आपण सर्व, कुणाचीही पळून जाण्याची इच्छाच होत नाही. का? ते पुढे बघूया. तर एखादा व्यक्ती जर जेलमध्ये राहत असेल तर आपण बघितलं त्याच्या हातनं काहीतरी गुन्हा घडलेला असेल, तर आपल्यातून काय गुन्हा घडलाय ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चैतन्य चरितामृत मध्ये कविराज गोस्वामी खूप सुंदर वर्णन करतात. बंगाली भाषेमध्ये एक ग्रंथ आहे, त्यामध्ये वर्णन करतात. कृष्ण भुली सेई जीव अनादि बहिर्मुख. कृष्ण भुली सेई जीव. जीव म्हणजे कोण? आपण सर्व. काय केलं आपण? कृष्णाला विसरलो. कृष्ण भुली सेई जीव अनादि बहिर्मुख. आता तुम्ही सगळे माझ्याकडे तोंड करून बसलेला आहे, आणि बहिर्मुख म्हणजे काय? मी इकडे आणि तुम्ही तिकडे तोंड केलं, त्याला म्हणतात बहिर्मुख. तर आपला पहिला गुन्हा काय? अनादि बहिर्मुख. आपण भगवंतांपासून विमुख झालेलो आहोत, एकदम 360 डिग्री उलटे. थोडं सुद्धा लक्ष नाही आपलं भगवंतांकडे. आणि केव्हापासून? अनादि बहिर्मुख. म्हणजे 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले नाही. अनादि म्हणजे काय? ज्याची आपण गणना करू शकत नाही, आपण ट्रेस पण करू शकत नाही, किती दिवसापासून, किती वर्षापासून आपण भगवंतांपासून विमुख झालेलो आहोत, भगवंतांकडे दुर्लक्ष केले. आणि तेच कारण आहे अतएव मायातारे अतएव मायाताही संसार दुःख. आणि म्हणूनच मायादेवी म्हणजे दुर्गादेवी आपल्याला दुःख देते. अजून एका श्लोकामध्ये म्हणतात, प्रेम विवर्त म्हणून एक शास्त्र, त्याच्यामध्ये म्हटलंय, कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे, निकटस्थ माया तारे झपटी धरे. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा. भोग म्हणजे काय? आनंद घेण्याची प्रवृत्ती. ही गोष्ट
माझी आहे, मला आनंद उपभोग करायचा आहे. तुम्ही म्हणाल प्रभू याच्यामध्ये काय चुकीचं आहे? आता मला भूक लागली तर मी जेवायला नको का? मला एखादी गोष्ट आवडते खायला प्यायला, ती मी पिऊ नये का? तो प्रश्न नाही आहे. प्रश्न काय? कृष्ण भुलिया जीव भोगवांच्या करे. आपण भगवंतांना दूर ठेवून स्वतः आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. हा आपला गुण आहे. हे माझं म्हणणं नाहीये, हे शास्त्रांचं म्हणणं आहे. चैतन्य चरित्रामध्ये म्हटलंय, प्रेम विवर्तमध्ये म्हटलंय, कृष्णांना बाजूला ठेवून आपल्याला स्वतः आनंद उपभोग घ्यायचा. ही आपली चूक आहे. पण आपल्या आनंदामध्ये जर आपण कृष्णांना समाविष्ट करून घेतलं, ते मात्र योग्य आहे. आणि तसं जर केलं तर आपण अजून चांगल्या प्रकारे आनंद उपभोगू शकतो. बरेच लोक आपल्याला म्हणतात की अरे हे काय, या वयात कुठे मंदिरात चाललाय? या वयात काय दुसरीकडे जाण्याचं असतं, हे वय थोडी मंदिरात जाण्याचं. अरे आध्यात्मिक जर तुम्ही पास स्वीकारला तर जीवनामध्ये आनंद राहणार नाही, मौज मस्ती करता येणार नाही. हे काय चाललं मंदिरात? पण मित्रांनो, जरी आपण कृष्ण भावना स्वीकारली तरी असं नव्हे की आपण जीवनामध्ये आनंद उपभोगू शकत नाही. उलट आपण अधिक चांगल्या प्रकारे आनंद उपभोगू शकतो. एकदा श्रील प्रभुपादांना कोणी प्रश्न विचारला की तुम्ही काय जप करायचा, 4 नियमांचं पालन करायचं, भगवंतांची सेवा करायची वगैरे, दुसरा काही उद्योग नाही का? स्वतःबद्दल कधी विचार करायचा की नाही आम्ही? आणि तुम्ही एवढं सगळं करताय आणि आयुष्याच्या शेवटी जर तुम्हाला कळलं की कृष्ण भक्ती वगैरे असं काही नव्हतं, झालं ना तुमचं जीवन व्यर्थ गेलं ना. तुम्ही मजा मारली जीवनामध्ये ना, फक्त नियम काढूनच पालन केले तुम्ही. सुरुवात म्हणले बरं ठीक आहे, समजा यदा कधी असं झालं की आयुष्याच्या शेवटी असं कळलं आम्हाला की तिथे कृष्ण म्हणून नावाचे कोणी व्यक्तीच नव्हते, तरी सुद्धा आमचा काही तोटा नाहीये. आम्ही चांगल्या प्रकारे कीर्तन केलं, ही कथा केली, भक्तांचा संघ घेतला, तीर्थयात्रेला गेलो, ट्रिपला गेलो आणि मस्तपैकी कृष्णप्रसाद खाल्ला. याच्यामध्ये काय नुकसान आहे? आणि चांगलं निरोगी जीवन सुद्धा जगलो. तर आपला गुन्हा काय? कृष्णांना बाजूला ठेवून स्वतः आनंद उपभोगण्याची वृत्ती. आनंद उपभोगणं चुकीचं नाही मित्रांनो, पण ज्यावेळी आपण देवाला बाजूला ठेवून देवाने सांगितलेले जे आदेश आहेत त्यांचं उल्लंघन करून स्वतः स्वामी बनण्याचा प्रयत्न करतो, ती भावना, ती वृत्ती चुकीची आहे आणि तोच आपला गुन्हा आहे. तर तिसऱ्या स्कंदामध्ये, श्रीमद भागवत तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर आणि मैत्रेय. विदुर कोण? महाभारतामधले विदुर, धृतराष्ट्राचे भाऊ. महाभारत बघितलंय? त्यामध्ये महात्मा विदुर आहेत, एक धृतराष्ट्राचे भाऊ. तर ज्यावेळी कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होणार असतं त्यावेळी विदुर काय करतात? त्या युद्धामध्ये भाग न घेता बाहेर निघतात आणि तीर्थाटन करतात संपूर्ण भारतवर्षामध्ये. आणि असं तीर्थाटन करत असताना ते मैत्रेय ऋषी यांना भेटतात आणि दोघांमध्ये संवाद आहे. तर त्या ठिकाणी ते प्रश्न विचारतायत. तो प्रश्न खूप सुंदर आहे. म्हणतायत की ह्या जगातील लोक एवढे दुःखमय परिस्थितीमध्ये काय, एवढं दुःख का भोगावं लागतं त्यांना? याचं कारण काय? तर म्हणतायत सुखाय कर्माने करोति लोके, सुखाय कर्माने करोति लोके. प्रत्येकाला जीवनामध्ये काय हवंय? सुख हवंय. हाय कोणी जोडलेलं नाही मला थोडंसं दुःख हवंय, बरेच दिवस झाले आजार नाही पडलो, थोडा टायफॉइड होऊ दे. नाही, कुणाची इच्छा नसते. प्रत्येकाला सुख हवंय. तर सुखाय कर्माने करोति लोके. आपण जी काही ऍक्टिव्हिटी करतो, जे काही कार्य करतो, सगळ्यांचं बेसिक अंडरस्टँडिंग काय? मला त्यातून सुख मिळायला हवं. ही बेसिक अंडरस्टँडिंग असते आपली. काही घ्या तुम्ही. आता हे इथं बसलेत, काही वेळानंतर मला थोडं उठावंसं वाटतंय का? कारण बसण्यामुळे जे पाय दुखलेत, ते पाय दुखण्याचं दुःख दूर करण्यासाठी ते उभं राहते. तर काहीही करा तुम्ही, बेसिक अंडरस्टँडिंग काय? जे दुःखाचं प्रमाण आहे जीवनातलं ते कमीत कमी असावं आणि जे आनंदाचं प्रमाण आहे ते जास्तीत जास्त कसं होईल यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असतो. मग प्रॉब्लेम कुठे होतो? तर प्रॉब्लेम काय सांगतायत? सुखाय कर्माने करोति लोके नैतय सुखम मान्य दुपारम्य बिंदित भूयास ततैव दुःखम जलतृप्तम भगवान वदन. म्हणतायत की हे लोक सुखासाठी प्रयत्नशील असतात, परंतु होतं मात्र उलट. कसं होतं उलट? उदाहरण घेऊया आपण.
पूर्वीच्या काळी आपल्याला परिवहन इथून तिकडे जाण्यासाठी साधनं नव्हते, बैलगाडीने जावं लागायचं है ना. आजच्यासारखे फास्ट ट्रेन नव्हती, विमान नव्हतं. भरपूर दिवस लागायचे जाण्यासाठी येण्यासाठी. त्यामुळे लोक विचार करायचे की सगळं झाल्यानंतर तीर्थयात्रेला जायचं वयाच्या शेवटी, कारण गेलं तर परत यांची शाश्वती नाही. तर साधनं नव्हती. मग मनुष्याने आपला सुपीक डोक्याचा वापर केला की आपण आता काहीतरी करायला पाहिजे, हे असं चालणार नाही. मग काय करायचं? मग संशोधन सुरू केलं माणसाने. तर इंग्लंडमध्ये हा प्रसंग आहे, तर तिथे घोडागाडी असायचे बरेच. आता घोडागाडी म्हणजे घोडे, आणि घोडे मग विष्ठा करणार, तर ती विष्ठा संपूर्ण रस्त्यावर पळायची. तर ह्या लोकांना विचार केला की नाही, याच्यावरती काहीतरी सोल्युशन करायला पाहिजे. दुःख काय होतं की घोडागाडीमध्ये प्रवास केला तर खूप वेळ लागतो, आणि ते घोड्यांची विष्ठा सगळी जमिनीवर पडते, मग ती साफ करावी लागते है ना. 2-4 लोकांना ते कामावं लावावं लागतं. दुःख आहे नाही. मग याच्यातनं उपाय काढायचा आहे. मग काय उपाय काढायचा? मग संशोधन केलं त्यांनी. मग त्यांनी काय आणल्या? मोटर गाड्या आणल्या, ऑटोमोबाईल. पण दुःख कमी झालं का? एक दुःख कमी झालं, परंतु दुसरं मोठं दुःख उदयाला आलं. मोटरकडे चालते, पण त्यासाठी काय टाकावं लागतं? पाणी, इंधन टाकावं लागतं, पेट्रोल डिझेल टाकावं लागतं. त्याचंच भेटतं का कुठेही? विहिरीमध्ये, तलावामध्ये, नदीमध्ये? नाही, दुसरीकडनं मागावं लागतं. त्यासाठी पैसे द्यावे लागतात. तेव्हा नाही, पैसे पण देऊ आम्ही, आम्हाला श्रीमंत आहे, हा द्या पैसे. दिले पैसे, टाकलं पेट्रोल. परंतु दुःख संपलं नाही. आज आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. तर कारण काय? पोल्युशन. आणि जे इंधन आपण वापरतो ते एक ना एक दिवस संपणार. मग काय? परत बैलगाडी, घोडागाडी. तर आपण बघतो जगातल्या मेजॉरिटीच्या प्रमुख जे शहर आहेत, आज तिथे हवा पाणी अतिशय अशुद्ध आहे की नाही. मागे दिल्लीला चाललं होतं, एवढं पोल्युशन आहे की सगळे स्कूल बंद, बाहेर पडू शकत नाही. तर बघा, एका दुःखातून सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी जो उपाय शोधला, त्यामुळे काय झालं? एक नवीन दुःख उदयाला आलं. आता पेट्रोल जर संपतंय, मग काय करायला पाहिजे? मग बॅटरी. मग बॅटरीचा शोध लावला. बरोबर, पेट्रोल याची गरज नाही आम्हाला, बॅटरी. पण बॅटरी पण डिस्चार्ज होते की नाही? आणि ती बॅटरी निर्माण केली, त्याची विल्हेवाट कशी लावायची? तो एक मोठा प्रश्न आहे. आता इलेक्ट्रिकल व्हेकल आल्या बाजारामध्ये, परंतु त्याच्या बॅटरी ज्यावेळी डिस्चार्ज होतील, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे पर्याय नाहीये. अशा प्रकारे एक सोल्युशन आपण करायला जातो आणि त्यातून दुसरा एक नवीन समस्या जन्माला घालतो. म्हणून इथं विदुर म्हणतायत, नतय सुखम वान्यत उपारमम. आणि अजून एक काय? जनस्य कृष्ण विमुखस्य दैवात. पुन्हा एकदा विमुखस्त शब्द या ठिकाणी आलाय. आपण भगवंतापासून विरुद्ध दिशेला उभे आहोत, परंतु एवढंच नाही, अधर्मशीलस्य सुदुखितस्य. कशामध्ये गुंतलोय? अधर्म आचरणामध्ये आपण गुंतलेलो आहोत. एक गोष्ट आहे की भगवंतांपासून विमुख झालोय, दूर चाललोय, आणि दुसरी त्यापेक्षाही कठीण गोष्ट आहे की आपण अधर्म आचरण करतोय, आणि हे आहे आपलं दुःखाचं कारण. तर समजलं आपला क्राईम काय, आपलं ॲलिगेशन काय, किती धारा लागल्या आपल्यावरती, 302, 405, जे काही असेल. तर हा आहे आपला क्राईम. बरं, मग आता इथे आहोत आपण प्रिझन हाऊस मध्ये, मग बेड्या कुठे आहेत इथे? तुम्हाला प्रभूजी मी तर फ्री आहे, कुठेही बेडी, एकही बेडी दिसत नाही. आपण बऱ्याचशा बेड्यांमध्ये अडकलोय, आणि त्या अदृश्य अशा बेड्या आहेत. तर पहिली बेडी आशा पाश. कृष्णगीतेमध्ये म्हणतात, आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा, होपिंग अगेन्स्ट होप. नाही होईल, मी एकदा हरलोय, नाही परत जिंकेल मी. हा खेळ खेळू दे, तो खेळ खेळू दे, ही गेमिंग ती गेमिंग ऍप. अरे हजारो लाखो रुपये हरलास तरी पण आशा काय आहे? नाही, एक दिवस जॅकपॉट लागेल आणि सगळं कर्ज नील होईल माझ्यावरचं.
आशा. अरे असं जर होत असतं तर सगळे जुगार खेळणारे बिलियनर झाले पाहिजे होते की नाही? नाही. परंतु सगळे हरतायत, कर्जबाजारी होत आहेत आणि मग काय, सुसाईड करतात. हे चाललंय. आशा, अनवॉन्टेड डिझायर, आशा पाश, नको त्या इच्छा आपण धरून बसलो. हे आपलं सगळ्यात मोठं एक अदृश्य बेडी आहे, ज्या बेडीने आपल्याला जखडून ठेवलंय. दुसरी बेडी, 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. इथे मध्ये कृष्ण याबद्दल बोलतात की कशा प्रकारे आपल्याला वाटतं आपण कार्य करतोय, परंतु आपण ह्या 3 गुणांच्या अधीन आहोत. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. अजून बेड्या आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक क्लेश. 3 प्रकारचे क्लेश आहेत आपल्याला. आध्यात्मिक म्हणजे काय? आपलं मन आणि शरीर यापासून होणारा त्रास. होतं का नाही? मनच लागत नाही. आज कोणी 2 शब्द बोललं तर असं वाटतं की अरे बापरे, त्याला कोणी भेटलंच नाही, मीच भेटलो सकाळपासून. आणि त्याने बोललेल्या त्या 2 शब्दाला आपण एवढं सिरियसली घेतो की आपण डिप्रेशन मध्ये जातो. तर स्वतःच्या मन आणि शरीरामुळे होणारा त्रास. आज अचानक सगळं व्यवस्थित आहे, रात्री जोरदार फेस्ट खाल्ली पण सकाळी उठून इनडायजेशन, अजीर्ण झालं आणि सगळा बॅकफायर. शरीरामुळे होणारे त्रास. तर आध्यात्मिक, आधिभौतिक क्लेश. आधिभौतिक म्हणजे काय? आपल्या बाजूला राहणारे इतर जे प्राणी आहेत त्यांच्यामुळे होणारा त्रास. होतो की नाही? एकच मच्छर फक्त चावणार आणि तुम्ही 15 दिवस हॉस्पिटलमध्ये. एवढंच मच्छर. कोविड दिसतही नाही तो, तरी खटाखट किती विकेट घेऊन गेला तो. आपल्या आजूबाजूला राहणारे इतर प्राणी, पशु, जीवाणू, विषाणू जे काही असतील ते, त्यांच्यामुळे होणारे त्रास. आधिभौतिक, आधिदैविक. दैविक म्हणजे काय? ते वरचे लोक आहेत. कधी पाऊस जास्त, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी सायक्लोन, या गोष्टी येतात. याच्यामुळे त्रास होतो की नाही आपल्याला? होतो. तर एवढ्या सगळ्या प्रकारच्या बेड्या आहेत आपल्या पायामध्ये, आपल्या हातांमध्ये, आणि त्या अदृश्य बेड्या आहेत. जरी आपल्याला वाटतं की मी फ्री आहे, परंतु आपण फ्री नाही आहोत. आपण बंधनामध्ये आहे. तर मग आपली सद्य परिस्थिती काय त्याच्याबद्दल चैतन्य चरित्रामध्ये एक श्लोक आलेला आहे. त्यामध्ये आपण बघूया ते काय म्हणतात. त्या ठिकाणी कविराज गोस्वामी म्हणतायत, काम क्रोध दास होईया तारला ठीक आहे. आपण कुणाचे दास झालो आहोत? आपल्याला व्हायचं होतं कृष्णांचं दास. आपण झाले कुणाचे दास? काम क्रोध दास होईया तारे लाठी खाय. सिंपल आहे, बंगाली समजण्यासाठी. मराठी सारखीच आहे. काम क्रोध दास होईया. आपण दास कुणाचे झालो? काम क्रोध. त्याला सर्वे करण्यात आला की प्रिझन हाऊसमध्ये जाणारे जे लोक असतात त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही इथे कसं काय आलात? व्हॉट इज द रूट कॉज बिकॉज ऑफ दॅट यू लँडेड हिअर इन प्रिझन हाऊस. तर असं सर्वे करण्यात आला आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं की बऱ्याचशा लोक हे कशामुळे? रागाच्या भरात त्यांच्याकडनं ते कृत्य झालं आणि त्यामुळे ते आज तुरुंगामध्ये संपूर्ण आयुष्य घालवलं. कशामुळे? रागाच्या भरामध्ये. या ठिकाणी म्हटलंय, काम क्रोध दास होईया तारे लाठी काय. कुणाची लाठी खातोय आपण? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षड रिपू आहेत यांना काय म्हटलं शास्त्रामध्ये? षड रिपू. रिपू म्हणजे काय? शत्रू. तर बाहेरचे शत्रू वेगळेच, परंतु त्याहीपेक्षा प्रत्येकाच्या हृदयामध्ये दडलेले हे शत्रू आहेत मित्रांनो. आणि आजपर्यंत आपले साधू संत, पूर्ण वैष्णव पण आपल्याला हेच सांगत आलेत, अरे बाबांनो, बाहेरचं युद्ध ते तर ठीक आहे, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे आंतरिक युद्ध. तर आंतरिक युद्ध सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपली सद्य परिस्थिती काय? काम क्रोध दास होईया तारेला ठीक आहे.
मग उपाय काय यावरती? असं चालू राहणार का? तर पुढे म्हणतायत, काम क्रोध दासोया तारेला ठिकाय, भ्रमिते भ्रमिते यदी साधू वैद्य पाय. भ्रमिते भ्रमिते म्हणजे काय? फिरता फिरता. कशामध्ये? या संसारामध्ये फिरता फिरता. कधी आपल्या सौभाग्याचा उदय होईल आणि कुणीतरी एक वैष्णव आपल्या जीवनामध्ये येईल. त्याला काय म्हटलं या ठिकाणी? भ्रमिते भ्रमिते यदी. यदी म्हणजे काय? शाश्वती नाहीये, गॅरंटी नाहीये की भेटतेलच म्हणून. यदी साधू वैद्य पाय. आजारी माणसाला बरं करायचं असेल तर वैद्य लागतो, डॉक्टर लागतो. या ठिकाणी वैष्णवांना काय म्हटलंय? साधू वैद्य पाय. तर साधू वैद्य जर आपल्याला भेटले तर मग आपल्याला काही आशा आहे की ह्या सगळ्या चक्रातून, या सगळ्या दुःखातून, या सगळ्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकू. पण त्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. काय ते बघूया. काम क्रोध दासोया तारला ठिकाय, भ्रमिते भ्रमिते यदी साधू वैद्य पाय. तार उपदेश मंत्र पिशाची पलाय. तारे उपदेश मंत्र पिशाची पलाय. तारे म्हणजे काय? त्यांचे उपदेश जर का आपण ऐकले, तारे उपदेश मंत्र पिशाची पलाय. भूत एखाद्या व्यक्तीला जर भूताने झपाटलं, कसा काम करतो तो? विचित्र करतो की नाही? बघितलंय कोणाला झपाटलेला? एक मराठी मूवी होती झपाटलेला. तर भूताने झपाटला व्यक्ती विचित्र कार्य करतो. नॉर्मल व्यक्तीसारखा तो बिहेव करत नाही. तर आपली परिस्थिती तशीच आहे. आपला स्वाभाविक धर्म काय होता? आपण कृष्णांचे दास, कृष्णाची सेवा करायला पाहिजे होतो. आपण दास कोणाचे झालो? मायादेवीचे दास झालो. आणि या ठिकाणी मायादेवीला पिशाची म्हटलंय, जी आपल्या मानेवर बसली. पण तिला जर पळवायचं असेल काय करावं लागेल? साधू वैद्य जे मिळालेत आपल्याला, वैष्णव जे भगवंताचे भक्त आपल्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला उपदेश दिले की बाबा हे काय करतोयस तू? तू कृष्णांचा दास आहे, तू कृष्णांची सेवा सोडून मायादेवीची सेवा करतोयस. ते बंद कर. कृष्णांचा आणि आपला संबंध जाणून घे. त्यांच्या उपदेशांना आपण गंभीरतेने स्वीकार करायला पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या वैद्यांकडे गेले, आयुर्वेदिक वैद्य, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेले, त्यांना सांगितलं की काय झालं, माझ्या शरीरावरून नेहमी असे बॉईल येत आहेत, काय करायला पाहिजे? तर एक उपाय आहे की त्याला काहीतरी ऑइंटमेंट देणार, त्याला वरतून लावायचं म्हणजे थोडंसं थंड लागणार किंवा त्यावरती फुंकर मारायची, थोडा वेळ बरं वाटेल. परंतु आजार बरा होईल का फुंकर मारून किंवा फक्त तो मलम लावून थोड्या वेळेपुरता? कारण जे बॉईल येत आहेत त्याचं मूळ कारण काय? रक्तामध्ये अशुद्धी आहे. तर जोपर्यंत रक्तामधील अशुद्धी ही बरी होणार नाही तोपर्यंत आपण कुठेही ऑइल लावलं, किती ऑइंटमेंट, किती मलम लावला, किती फुंकर मारली, हे सगळे सोल्युशन काय? थोड्या वेळासाठी बरं वाटेल, परंतु इथली जखम जाऊन दुसरीकडे जखम निघणार, इथली जाऊन अजून दुसरीकडे येणार. तर परमनंट सोल्युशन काय आहे? रक्ताची अशुद्धी दूर करणे. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्या वैद्यांनी दिलेले जे पथ्य आहे ते व्यवस्थित पाळायला पाहिजे. मग त्यांनी औषध दिलं, बघ हे औषध आहे, ते सोडून 3 वेळा घ्यायचं, गरम पाण्यात घ्यायचं, आणि आपण उलट करतोय, ते सोडून 2च वेळा घेतोय. गरम पाण्यात सांगितलं आपण थंड पाण्यात घेतोय. आपला आजार बरा होईल का? नाही. कारण का? वैद्यांनी दिलेला उपदेश आपण पालन केलेला नाहीये. तर एक तर वैद्य मिळणं कठीण आहे. आजही ऑथेंटिक डॉक्टर मिळणं खूप कठीण आहे. तर आपण तर साधू वैद्यांची गोष्ट करतोय, जे आपल्याला या भवसागरातून बाहेर पडण्याचं कायमस्वरूपी सोल्युशन देतील. परंतु त्यासाठी त्यांचे उपदेश आपण प्रामाणिकपणे पालन करायला पाहिजे. मग या आपण जर समजा त्यांचं सांगितलेलं ऐकलं तर काय होईल, त्याचा रिझल्ट काय असणार आहे ते सुद्धा इथं सांगितलंय. तार उपदेश मंत्र पिशाची पलाय.
कृष्ण भक्ती पाय तबे कृष्ण निकट आहे. तर काय होईल, आपल्या जीवनामध्ये कृष्ण भक्तीचा उदय होईल आणि आपण कृष्णांच्या निकट म्हणजे सन्मुख जाऊ. पहिली परिस्थिती काय होती, विमुख, आता सन्मुख. पण त्यासाठी कुणाची उपदेशांचं पालन करणं आवश्यक आहे, साधू वैद्य. तर कोणी म्हणे ठीक आहे, आपण इथं आहोत, ही जेल आहे, बरोबर, आपलं घर कुठे आहे? जेल आपलं घर आहे का? नाही. आपलं घर कुठेतरी असलं पाहिजे की नाही, आपलं मूळ स्थान जिथून आपण इथं आलोय ते सुद्धा सांगितलंय शास्त्रांमध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. स्वतःची ओळख काय करून देतात तुकाराम महाराज, आम्ही बारामतीवासी आहेत पण सध्या पुरत आहेत. ही आपली तात्पुरती ओळख आहे. पण आपली मूळ ओळख काय, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. एक अभंग इथून नंतर बघू शकता. परंतु स्वतःची ओळख काय करून देत आहे, आम्ही वैकुंठाला राहणारे आहोत. आणि ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले हे जग सोडून सदेह, तेवढे जाता काय म्हटले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हे प्रूफ आहे की आपलं मूळ गाव कुठे आहे, वैकुंठ. वैकुंठ, कुंठ म्हणजे काय, चिंता. ज्या ठिकाणी चिंतेचा अभाव आहे अशी जागा, म्हणून त्याला म्हणतात वैकुंठ. आणि हे काय आहे, अगदी विपरीत. इथे चिंतेचा अभाव नाहीये, इथे पदोपदी चिंता आहे, इथे पदोपदी भय आहे, इथे पदोपदी निराशा आहे. तर म्हणून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ही आपली मूळ जागा नाहीये. तर आमच्या मंदिरामध्ये एक वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत, ते भक्तीमध्ये कसे आले त्यांची कथा सांगतात, ते स्टोरी सांगतात. तर त्यांचे एक मित्र, त्यांचं एक खूप आवडतीचं गाणं होतं, एक सॉन्ग होतं एक. तर ते सॉन्ग अशा प्रकारे होता, चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार मिले. तर ते नेहमी विचार करायचे की अशी कोणती जागा अस्तित्वात असू शकते का, कारण इथे तर असं दिसत नाही. इथे तर सगळ्यांना पदोपदी अहंकार आहे, गर्व आहे, राग आहे, ईर्ष्या आहे, एनिमी आहे. इथे तर अशी जागा भेटत नाही. तर ते नेहमी विचार करायचे, जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार मिले. तर नेहमी असं चिंतन करायचे की अशी कोणती जागा आहे. तर ज्यावेळी ते प्रबोधांच्या पुस्तकांच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांना कळलं की आपलं मूळ गाव कुठे आहे, भगवत धाम, गोलोक वृंदावन धाम, जिथून आपण या ठिकाणी आलो आहोत. तर समजा तुम्हाला आता पावसाळ्याचे दिवस आहे, एक नदीला पूर आलेला आहे, नदीवरती एक बांध आहे, एक पूल आहे. तर पूल बांधण्याचं प्रमुख कारण काय, नदीला क्रॉस करणं, बरोबर की नाही. वाहनं जे असतील किंवा पादचारी जे असतील त्यांना सुखरूप एवढी मोठी नदीचं जे पात्र आहे, ज्या नदीला पूर येतो पावसाळ्यामध्ये, ते सुखरूप पार करता आलं पाहिजे. हा मुख्य उद्देश आहे पूल बांधण्याचा. परंतु विचार करा, एखाद्या व्यक्तीने पुलाच्या मधोमध गेला तो आणि म्हटलं की अरे चांगला चौडा पूल आहे, मस्त आहे, रुंद पूल आहे, इथेच थोडं घर बांधतो. आता काय म्हणाल त्याला तुम्ही, अरे वेळा की खुळा, पुलावर कोणी घर बांधतं का? पुलाचा मुख्य उद्देश तो नाहीये. पुलाचा मुख्य उद्देश काय, क्रॉस करून दुसरीकडे जाणं, आणि तिकडे मग घर बांध का बिल्डिंग बांध की काय करतो. तर पुलावर घर बांधणं म्हणजे मूर्खपणा. मित्रांनो, आपली परिस्थिती तशीच आहे त्या व्यक्तीसारखी.
जो पुलावरती घर बांधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाला माहितीये की आपण या ठिकाणी आलो. जसे यांनी म्हटलं की ह्या जगाला काय म्हटलंय, मर्त्य लोक. आपले दादा परदादा होते, आज नाहीयेत. बरोबर. आपले बरेच नातेवाईक पूर्वी होते, आज नाहीयेत. म्हणजे जो आला तो जाणारच. गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, जातस्ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम सोचतुम अर्हसी. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा अटळ आहे, ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म सुद्धा अटळ आहे. मग हे जर का सत्य आहे, आपण इथे येऊन आपलं जे काही आयुष्य आहे 60, 70, 80 वर्ष जे काही असेल तेही गॅरंटी नाही, कधी जाईल माहित नाही. पण आपल्याला असं वाटतं की बस हेच सर्व काही आहे, हेच सर्व काही आहे. आणि इथे पण मग आपण मोठमोठे प्लॅनिंग करतो, हे बांधू दे, ते बांधू दे, हे जमा करू दे, ते जमा करू दे. अरे ही इस्टेट, ती प्रॉपर्टी, काय काय करतो प्रॉपर्टी हिसकावून घेण्यासाठी. नको त्या गोष्टी करतो, नको त्या लोकांशी भांडतो, रक्ताची नाती तोडतो, जीवाचे मित्र तोडतो. कशासाठी? पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. पण हे आपण विसरतो की हे सगळं इथं सोडायचं आहे. मग तुम्ही म्हणाल, प्रभूजी मग आम्ही काय आता उद्यापासून नोकरी सोडून द्यायची का, शिक्षण सोडून द्यायचं का? तो नाहीये, तो प्रश्न नाहीये. गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो. याचा सांगण्याचा अर्थ हे नाही की आपण जीवनामध्ये पैसे कमवायचे नाहीयेत, आपण घर बांधायचं नाहीये. नाही, पैसे कमवा, हवे तेवढे पैसे कमवा, मोठ्यात मोठा बंगला बांधा. पण हे सगळं करत असताना हेच सर्वस्व आहे जीवनाचं, ही जर आपली धारणा असेल तर ती चुकीची आहे. त्याच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करा. कारण आपण इथे आलो आहोत थोड्या वेळेसाठी. जसं ट्रेनमध्ये कोणी प्रवास केला आजपर्यंत, केला सगळ्यांनी प्रवास ट्रेनमध्ये एकदा तरी, बरोबर. तर ट्रेनमध्ये आपला एक बोर्डिंग पॉइंट असतो, जिथे आपण ट्रेनमध्ये प्रवेश करतो. एक आपलं सीट दिलेलं असतं. दुसऱ्या तिसऱ्या स्टेशनवर अजून एक व्यक्ती त्या ठिकाणी येते, ती आपल्या बाजूला बसते. तिसऱ्या स्टेशनवर अजून एक व्यक्ती येते, ती सुद्धा आपल्या बाजूला बसते. आणि तुमचा जर असा लांब प्रवास असेल 40 तासांचा, तर बरेचशा व्यक्ती येतात तुमच्या आजूबाजूला बसतात. त्यांचाही 8 तास 10-15 तासांचा प्रवास, आणि त्या प्रवासामध्ये त्यांच्याशी मैत्री सुद्धा होते. आपण एकमेकांचा जेवण त्यांना शेअर करतो, एकमेकांची बोलणी होतात, तो त्याची कहाणी सांगतो, तुम्ही तुमची कहाणी सांगतात, मैत्री सुद्धा होते. परंतु सांगा, त्या व्यक्तीचं स्टेशन आल्यानंतर त्याला उतरावं लागतं की नाही? तुमची कितीही घनिष्ठ मैत्री असू द्या, स्टेशन आलं तर उतरावं लागणारच. तर आपली ही परिस्थिती तशीच आहे मित्रांनो. आपण या जगामध्ये एका पर्टिक्युलर घरामध्ये जन्म घेतो, आपले नातेवाईक, आई बाबा जे काही असतात, पण प्रत्येक जण त्या पॅसेंजर प्रमाणे, प्रत्येकाचा बोर्डिंग पॉइंट अलग आहे, प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी आहे, आणि प्रत्येकाचं उतरण्याचं स्टेशन सुद्धा ठरलेलं आहे. तर हे जे सत्य आहे ते आपण विसरता कामा नये आपल्या जीवनामध्ये. आणि हे लक्षात घेऊन जर आपण जीवनामध्ये खूप पैसा कमावला, खूप तुमची महत्वाकांक्षा पूर्ण केली, तर त्यामध्ये काहीही चुकीचं नाही. कारण हे जे मूळ सत्य आहे जीवनाचं, ते न विसरता तुम्ही सगळे कार्य करताय. आणि तेच आपल्याला आपल्या संतांनी, वैष्णवांनी शिकवलेलं आहे. भक्ती करणं म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या सोडण्याची गरज नाहीये, आपले कर्तव्य सोडण्याची गरज नाहीये. हे लक्षात घ्या. बऱ्याच लोकांची अशी धारणा आहे की जर आपण मंदिरात जाऊ लागलो, भक्ती करू लागलो, माळा करू लागलो, तर आपलं जे भौतिक जीवन आहे, ज्या आपल्या महत्वाकांक्षा आहेत, त्या अपूर्ण राहतील, किंवा व्यक्ती हा इरेस्पॉन्सिबल बनेल, गैरजबाबदार व्यक्ती बनेल भक्ती केल्यामुळे. पण मित्रांनो, ही अत्यंत चुकीची धारणा आहे. अर्जुनाला भगवद्गीता सांगितलं गेलं, त्याचं मूळ कारण काय होतं? कोणी सांगू शकेल? युद्ध करणं. कारण अर्जुन काय म्हणत होता? मला युद्ध करायचं नाहीये. एक क्षत्रिय म्हणून, एक राजा म्हणून अन्यायाविरुद्ध युद्ध करणं हे अर्जुनाचं कर्तव्य होतं. पण त्या कर्तव्यापासूनच अर्जुन दूर जाऊ इच्छित होता, आणि म्हणून कृष्णाने भगवद्गीता सांगितली.
तर आपण जरी भगवद्गीता वाचली तर असं होणार नाही की आपण सगळं संसार सोडून जंगलात जाऊ. नाही, गीता ऐकल्यानंतर अर्जुन जंगलात नाही गेला, युद्ध करायला तयार झाला. अर्जुनाचं युद्ध कुरुक्षेत्रावरती होतं, आपलं युद्ध दैनंदिन जीवनामध्ये आहे. प्रत्येकाला युद्ध करायचं, प्रत्येकाला आपापली कर्तव्य आहेत आपल्या परिस्थितीनुसार. तर या कर्तव्यापासून विमुख होऊन चालणार नाही. आणि तेच गीतेचा संदेश आहे. जो अर्जुन गीता ऐकण्यापूर्वी म्हणत होता की आता माझं जे गांडीव धनुष्य ते माझ्या हातातून निसटत आहे, मला काही कळत नाही की जीवनामध्ये मी काय करायला पाहिजे, मी संभ्रमामध्ये पडलेलो आहे, कन्फ्यूज झालेलो आहे. परंतु तोच अर्जुन गीता ऐकून काय म्हणाला, नष्ट मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मया चितोस्मी गत संदेह करिष्य वचनं तव. निराश हताश झालेला तो अर्जुन पुन्हा एकदा उभा राहिला आणि काय म्हटला, नष्ट मोहा स्मृतिर्लब्ध्वा. कृष्णाला म्हणतोय की माझे जे काही डाऊट्स होते, जे काही कन्फ्युजन होते, सगळं आता क्लिअर झालेलं आहे. आणि आता मी तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. कृष्ण हे अर्जुनाचे खूप जवळचे मित्र होते, परंतु तरी कृष्ण अर्जुनाला असं म्हटले नाही, अरे काय आपण एवढे चांगले मित्र आहे, तू काही करू नको, तू फक्त रथामध्ये बस, बाकी सगळं मी बघून घेईल. असं झालं का? नाही. कृष्णासारखे मित्र जे परमपुरुषोत्तम भगवंत आहेत ते सारथी असून देखील अर्जुनाचा पुत्र युद्धामध्ये मरण पावला. कोण? अभिमन्यू. तर अभिमन्यू मरण पावला, अर्जुन ढसा रडू लागला. तर अर्जुनाला रडताना पण कृष्ण असे म्हटले, अरे काय अर्जुना, आत्ताच काही दिवसांपूर्वी तुला गीता सांगितली आणि गीतेमध्ये काय सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, आत्मा हा अविनाशी आहे, शरीर हे नश्वर आहे. तर तू का रडतोयस? तर फक्त शरीर मेलेलं आहे, आत्मा तर अविनाशी आहे, अमर आहे, तर तू का रडतोयस? कृष्ण असे नाही म्हटलंय. कारण एका पित्यासाठी पुत्राचा मुलाचा मृत्यू होणं आणि त्याला दुःख होणं हे स्वाभाविक आहे. दुःख न झालं तर ते अस्वाभाविक आहे, चुकीचं आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर अर्जुनाने पुढे काय केलं ते महत्वाची गोष्ट आहे. अर्जुन रडत नाही बसला 10 दिवस. दुसऱ्या दिवशी अर्जुन उभा राहिला आणि पुन्हा एकदा कर्तव्य करण्यासाठी सज्ज झाला. तर ही भगवद्गीतेची शिकवण आहे आणि तीच आपले गुरुवरी आपल्याला सांगतायत, वैष्णव साधुगुण आपल्याला तेच सांगत आले. तर म्हणून आपल्याला त्यांचे जे उपदेश आहेत ते गंभीरतेने घेणं आवश्यक आहे मित्रांनो. तर म्हणून आपले जे संस्थापकाचार्य आहेत इस्कॉनचे श्रील प्रभुपाद, त्यांनी आपल्याला 4 नियमांचं पालन करायला सांगितलंय. तुम्हाला सांगता येतील कोणते 4 नियम? एक नियम तरी सांगू शकता. मांसाहार न करणे, बरोबर. दुसरा? एक जण सांगा कोणीतरी, हात वर करा मग सांगा. येस. जुगार न खेळणे. ओके. कोणत्याही प्रकारचं व्यसन नशा न करणे आणि अवैध स्त्री संग न करणे. तर हे 4 नियमांचं पालन आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जेलमध्ये जो व्यक्ती आहे त्याने जर सगळ्या नियमांचं पालन व्यवस्थित केलं, जेलमध्ये असताना कोणत्याही प्रकारची कुरापत नाही केली, चांगल्या प्रकारे वागला, सगळ्या जेलचे नियम असतात त्याचं पालन केलं, तर जेलर खुश होतो की नाही. आणि अशा व्यक्तीची सजा सुद्धा कमी केली जाते. समजा त्याला 15 वर्षाचे कारावास झाला असेल, पण त्याची वर्तणूक बघून, त्याच्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल बघून त्याची शिक्षा असते ती कमी करण्यात आणि त्याला सोडून देण्यात येतं. मित्रांनो, अगदी त्याच प्रकारे आपण जे या भौतिक जगामध्ये कैदी आहोत, प्रिझनर्स आहोत आपण, आपल्यालाही एक आशा आहे, जर का आपण आपल्या वैष्णवांनी आचार्याने सांगितलेले जे नियम आहेत त्यांचं पालन केलं, 4 नियमांचं पालन आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप, तर काय होईल?
जे जेलर आहेत, कोण आहेत जेलर? मगाशी आपण चर्चा केली, कोण आहेत जेलर? दुर्गा देवी. त्या प्रसन्न होतील आणि ते आपल्याला मुक्त करतील. आणि मग आपण जाऊ कुठे? जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार मिले, अन्यथा नाही. तर फक्त एवढं करायचं मित्रांनो. लोकांनी आपल्याला एबीसीडी दिलेली आहे, ABCD. तुम्हाला एबीसीडी आम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉल. नाही, आमची एबीसीडी वेगळी आहे. लोक म्हणतात ए फॉर असोसिएशन, संघ. भक्तांच्या संघामध्ये राहा, चांगल्या लोकांच्या संघ, भक्त जे भगवंतांची भक्ती करतात त्यांच्या संघामध्ये राहा. कारण त्यांच्या संघामध्ये राहिला तर भक्ती करणं सरळ सोपं होईल. बी फॉर बुक्स. एवढी सगळी पुस्तक लिहिलीत प्रभुपादांनी. माझ्या मागे तुम्ही बघा, त्या पुस्तकांचं, शास्त्रांचं वाचन करायला पाहिजे आपण. त्याच्यानं काय होतं? आपल्या बुद्धीला धार लागते. किचन मध्ये चाकू असतात, त्याचे आपण भाजी काढतो 1 महिना 2 महिना, नंतर काय त्याची धार बोथड होते आणि मग त्याने आपण भाजी काढू शकत नाही. मग अशा वेळी काय करतो आपण? त्याला धार लावतो आणि पुन्हा एकदा तो चाकू अगदी शार्प होतो आणि आपण पाहिजे ती गोष्ट त्याने कट करू शकतो. त्याचप्रमाणे आपली सद्य परिस्थिती काय? आपल्या बुद्धीला गंज लागलाय. पण या बुद्धीला धार द्यायची असेल तर शास्त्र वाचणं आवश्यक आहे. म्हणून आपण गीता, भागवत या पुस्तकांचं अध्ययन केलं पाहिजे. सी फॉर चॅन्टिंग, भगवंतांच्या नावाचा जप. आणि ज्यावेळी आपण भगवंताच्या नावाचा जप करतो, हे कलियुगामध्ये सगळ्यात मोठं, सगळ्यात प्रभावी असं हे औषध आहे, जे आपला रोग बरा करू शकतो. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो अभिन्नत्व नाम नामे. भगवंतांचं नाव आणि भगवंत हे अभिन्न आहेत. आपलं तसं नाही. आपलं नाव आणि आपण व्यक्ती हे वेगवेगळे आहोत. समजा मला तहान लागली आणि मी पाणी पाणी ओरडतोय, पाणी पाणी पाणी, नुसतं पाणी पाणी ओरडून माझी तहान भागेल का? नाही. जोपर्यंत मी जाऊन पाण्याचा ग्लास किंवा बाटली घेऊन पिणार नाही पाण्याची, तोपर्यंत तहान भागणार नाही. तर पाणी हे नाव आणि पाणी हे वेगळं आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु भगवंताच्या बाबतीत तसं नाही आहे. भगवंतांचं नाव आणि भगवंत स्वतः हे अभिन्न आहेत. त्यांच्यामध्ये कसलाही फरक नाहीये. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी आपण भगवंताचं नाव घेतो, साक्षात त्या ठिकाणी भगवंत उपस्थित असतात. भगवंतांच्या संघामध्ये आपण येतो आणि भगवंत हे परम पवित्र आहेत. कधी कधी लोक म्हणतात, प्रभूजी मी खूप पापी व्यक्ती आहे, खूप म्हणजे खूपच. मी जर देवाचं नाव घेतलं, देवाचं नाव अपवित्र होईल. मी जर का देवाचं नाव घेतलं, देवाचं नाव पण अपवित्र होईल. एवढा पापी आहे. मित्रांनो बघा, जे सूर्य भगवान, जे भगवंतांचे एक छोटं क्रिएशन आहे, भगवंतांची एक विभूती आहे. पण त्या सूर्यामध्ये पण एवढी क्षमता आहे. या पृथ्वीवरती जिथे कुठे सूर्यकिरण पडतात, ते काय करतात? सगळ्या गोष्टींचं शुद्धीकरण करतात. कुठे गटरचं पाणी असेल, कुठे चांगलं पाणी पडलंय, कुठे खारट पाणी असेल, सगळ्यांना शुद्ध करण्याची क्षमता त्या सूर्यकिरणांमध्ये. कारण एवढी प्रभावी आहेत, एवढे शक्तिशाली आहेत. असं कधी होतं का गटरचं पाणी त्याचं बाष्पीभवन झालं म्हणून सूर्यदेव थोडेसे काळे पडले? नाही. कारण सूर्यांची शक्ती अमाप आहे. आणि असे हे सूर्य कोण आहेत? भगवंतांची एक विभूती आहे, एक छोटस क्रिएशन आहे. ते जर का एवढे शक्तिशाली असतील तर मग भगवंत स्वतः किती शक्तिशाली असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर म्हणून आपण असं कधी होत नाही की आपल्या पापांमुळे भगवंताचं नाव हे अपवित्र होत आहे. नाही, असं कधीही होणार नाही मित्रांनो. आजपर्यंत हजारो लाखो व्यक्तींनी भगवंताचं नाव घेऊन स्वतःला शुद्ध केलंय. वाल्या कोळीसारखा व्यक्ती भगवंताचं नाव घेऊन वाल्मिकी झाला, ज्यांनी पुढे रामायण लिहिलं. तर म्हणून
असा कधी ग्रह करून घेऊ नका की भगवंताचं नाव घेतलं तर माझ्यामुळे, माझ्या अशुद्धीमुळे भगवंताचं नाव सुद्धा अपवित्र होईल. नाही, असं कदापि होऊ नाही. तर हे आहे उपाय. तर गीतेमध्ये कृष्ण म्हणतात दैवी हेषा गुणमय मम माया दुरत्तया. तुम्ही जर असा विचार करता की नाही नाही हे सगळं न करता पण मी काहीतरी शक्कल लावेल, काहीतरी अक्कल, आणि मी या मायादेवीला बायपास करून बाहेर पडेल. नाही मित्रांनो, शक्य नाही. कृष्ण स्वतः सांगतायत ती माझी शक्ती आहे. मम माया दुरत्तया. दुरत्तया म्हणजे काय? खूपच कठीण. फक्त कठीण नव्हे, खूपच अशक्य प्राय आहे. मग उपाय काय? कृष्ण म्हणतात मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां नंती ते. जर का आपण भगवंतांना शरणागत झालो तर मात्र हे शक्य आहे. तर इस्कॉन मध्ये एक खूप वरिष्ठ संन्यासी आहेत, सचिनंदन महाराज. ते जर्मनीचे आहेत. तर त्यांची ते त्यांच्या तरुण वयात असताना त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगतात. जर्मनीचा एक कुत्रा खूप फेमस आहे, सांगता येईल कुणाला? हा, केवढा असतो तो? म्हणजे आपल्या गावठी कुत्र्याच्या तुलनेत तो खूप प्रचंड असतो. तर जर्मन शेपर्ड खूप फेमस आहे जर्मनीचा, आणि हे जर्मनीला राहणार आहे. तर हे तरुण वयामध्ये काय काम करायचे? पेपर टाकायचे घरोघरी जाऊन. तर एकदा असंच एका बंगल्यामध्ये जात असताना तिथे लिहिलं होतं सावधान. यांना वाटलं अरे बापरे आतमध्ये. तर हे थोडस इकडे तिकडे बघून चारी बाजूला बघून जाऊ लागले. पण जसं ते जाणार लगेच तो जो जर्मन शेफर्ड होता तो यांच्या मागे लागला. यांना कळलं आता काही खरं नाही माझं, आणि हे धावताय, जीवाच्या आकांताने धावताय. तर धावतो तो कुठे जाणार आता? मग त्यांना दिसलं दूरवर लॉन मध्ये मालक बसले, घराचे मालक. तर त्या मालकाच्या दिशेने धावू लागले आणि आवाज देऊ लागले की अहो मला वाचवा, मला वाचवा. तर जो जर्मन शेपर्ड असा अक्रार विकरार, त्याचं ते मुख चेहरा असो, बघूनच घाबराल तुम्ही, असा असं चेहरा. आणि तो जर तुमच्याकडे असा जीवांच्या आकांताने धावतोय तर तुमचा लचका तोडणारच. तेवढ्यात तिकडून आवाज आला मालकाचा, हे हट. लगेच जर्मन शेपर्ड एका गरीब गाईसारखा शांत झाला. तर महाराज सांगतात, सचिनंदन महाराज, की मी विचार करत होतो, हा जो जर्मन शेपर्ड आहे हा मायादेवी सारखा आहे. मायादेवीच्या प्रभावाने सगळे पिटतायत. असं कोणीही नाही या जगामध्ये जो मायादेवीचे फटके ज्याला पडत नाहीयेत. एका गावामध्ये एकदा सर्कस येते. तर सर्कसच्या बाहेर बोर्ड लावलेला असतो 25 पैशामध्ये सर्कस. 25 पैशामध्ये? 25 पैसे काय मोठी गोष्ट आहे. तर बरीचशी गर्दी जमा होते लाईन मध्ये. 25 पैसे म्हणजे काय, काही विशेष नाही, म्हणून भरपूर लोक येतात त्या ठिकाणी. आणि मग लाईन लावा, पहिले लाईन लावा, जो पहिला आहे त्याला पहिले जायला मिळेल. तर पहिला व्यक्ती खूप आनंदाने, मी पहिला, मला पहिला चान्स मला मिळतोय, आता मी जाणार सर्कस बघणार मस्त पैकी, असं सगळं तो विचार करून आतमध्ये जातो. तर त्याला फक्त स्टेज दिसतं त्या ठिकाणी. इकडे तिकडे बघतोय, सगळं अंधारच आहे, कळत नाही सर्कस आहे कुठे. थोड्या वेळाने एक असा धिप्पाड व्यक्ती त्या ठिकाणी येतो, याच्या साईडने दुप्पट. नाही काय पाहिजे? नाही म्हणे ते 25 पैसे सर्कस कुठे? 25 पैसे सर्कस म्हणे, तुला 25 पैशामध्ये सर्कस पाहिजे? 2, 3, 4 आणि मिळाली सर्कस. मिळाली सर्कस. कसा तरी जीव काढून बाहेर निघतो. पण आता बाहेर काय रांग लागली आहे. आता आतमध्ये गेला तेव्हा कॉलर टाईट करून गेला होता. आता आतमध्ये काय खाल्ले? भुक्के खाल्ले. तर बाहेर पडले लोक विचारतील ना कशी काय सर्कस. मग तो विचार करतो, नाही नाही असं कसं, बाहेर त्यांना व्यवस्थित जायला पाहिजे बाहेर जाताना थोडस. मग सगळं तो सहन करतो आणि मग परत थोडस व्यवस्थित करून बाहेर जातो. मग लोक विचारतात, अरे कसं काय सर्कस?
तो एकदम फर्स्ट क्लास, आजपर्यंत ही सर्कस बघितली नाही. स्वतः मात्र पिटाई झाली त्याची, पण दुसऱ्याला काय सांगतोय, एकच नंबर, लय भारी असं म्हणून निघून जातो. दुसरा जातो, दुसरा पण बघतो कुठे आहे सर्कस, कुठे आहे सर्कस. परत ती स्टेटमेंट त्याला भेटते, 1 2 3, तो पण बाहेर येतो. बाकीचे अरे कसं काय सर्कस, फर्स्ट क्लास, एकदम एकच नंबर. तसं आपली परिस्थिती आहे मित्रांनो. या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही जो मायादेवीचे फटके खात नाहीये, परंतु सत्य बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही. कारण मी पिटलोय, तो पण पिटायला पाहिजे. त्याला कशाला सांगू मी सत्य परिस्थिती आतमध्ये काय म्हणून, कोणी सत्य सांगत नाही. लग्नामध्ये सगळे नाचतात, एक व्यक्ती घोड्यावर असतो, बाकी सगळे नाचतात. का नाचतात माहितीये, कालपर्यंत मोकाट होता, आता बांधला. गमतीचा विषय. पण सत्य परिस्थिती बोलायला कोणी तयार नाहीये. परंतु मित्रांनो, आपले जे साधू संत आहे ते आपल्याला वारंवार सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, हाकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. अरे बाबांनो, तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय, माझा घसा दुखतोय ओरडून ओरडून, आता तरी पुढे हास्य उपदेश नका करू नाश आयुष्याचा. झाला तेवढा नाश, आता पुरे झाला, आता तरी सुधरा. सगळ्यांचे पायी माझे दंडवत, आपुलेचे चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराज सारखे संत आपल्या चरणांना दंडवत घालतायत, काय लायकी आपली, परंतु विनवणी करतायत. म्हणतात बाबांनो, हाच उपाय आहे, आपुलेचे चित्त शुद्ध करा. तर हे सगळं एवढं सुद्धा आपले साधू संत सांगतात, त्यांचे उपदेश आपण ऐकायला पाहिजे. आणि तसं जर का केलं तर मग निश्चितच आपण कायमस्वरूपी हे भौतिक जग ज्यामध्ये बंधन आहेत, बघितले किती बंधन आहे. अजूनही कोणाला वाटतं की आपण फ्री आहोत, आपण आहोत. एका दृष्टीने आपण फ्री आहोत, कारण भगवंताने आपल्या प्रत्येकाला स्वतंत्रता रत्न दिलंय. म्हणजे काय, निवड करण्याचा अधिकार दिलाय. आज तुम्ही या ठिकाणाला, ही तुमची निवड आहे, हा तुमचा निर्णय आहे. हे तर फक्त कॉल करू शकतात, विनंती करू शकतात, प्रभू संध्याकाळी प्रोग्राम येणार का, हो ठीक आहे. परंतु इथं येणं न येणं शेवटी तुमचा निर्णय आहे. तर मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक पदोपदी निवड करण्याचा हक्क भगवंतांनी आपल्याला दिलाय. ते आपलं स्वातंत्र्यता आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा जर आपण दुरुपयोग केला तर काय होईल, मग पुन्हा एकदा या संसारामध्ये आपण फिरतच राहू. पुनरपि मरणम पुनरपि जननी, हे सगळं चालूच राहील. परंतु त्या स्वतंत्रता रत्नाचा जर आपण चांगला उपयोग केला तर निश्चितच आपण ह्या सगळ्या बंधनांना तोडून कायमस्वरूपी आपलं जे मूळ गाव आहे तिथे जाऊ शकतो. त्यासाठी काय करायचंय, ABCD लक्षात राहील, बस तेवढं करायचंय. आणि तेवढं जरी केलं तरी काय आहे, पुरेसं आहे. आपल्याला अजून काही मोठी गोष्टी करायची गरज नाही आहे. एकदा श्रील प्रभुपाद मॉर्निंग वॉकला चालले होते. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही वृद्ध झाल्यात, तुम्ही सकाळी थोडं चालत जावा. प्रभुपाद तेव्हापासून त्यांनी चालणं सुरू केलं. रोज सकाळी चालायला जायचे. तर त्यांच्यासोबत त्यांचे बरेचसे शिष्य असायचे आणि प्रत्येकाची इच्छा असायची की अरे प्रभुपादांसोबत चालण्याची संधी मिळते, सोबत बोलतील, काही 2 नवीन गोष्टी ऐकायला मिळतील, उत्साह असायचा प्रत्येकाला. तर सगळे अमेरिकन शिष्य, तर एक शिष्यांना कळलं अरे प्रभुपाद निघतायत. तर घाईघाईमध्ये त्याने काय केलं, चप्पल घातलीच नाही आणि अनवाणी पायाने तो प्रभुपादांसोबत चालतोय. तर काही वेळ चालल्यानंतर प्रभुपादांच्या लक्षात आलं की याच्या पायामध्ये चप्पल नाहीये. तर प्रभुपादांनी विचारलं की अरे काय, कशासाठी तू अशा प्रकारे एवढं त्रास सहन करून घेतोय, एवढी तपस्या का करतोय. तर प्रभुपाद म्हटलं, तो व्यक्ती म्हटला की काय प्रभुपाद, तुम्ही निघाले होते तर मला तुमचा संघ सोडायचा नव्हता, तर म्हणून मी चपला घातल्या नाही. प्रभुपाद म्हटले की देयर आर इनफ ऑस्टेरिटी इन दिस वर्ल्ड, या जगामध्ये अगोदरच भरपूर तपस्या आहे, तर अजून जास्त तपस्या करू नका.
तर आपल्यासाठी तपस्या काय? भक्तांसाठी तपस्या म्हणजे काय? 4 नियमांचं पालन करणे, केवळ कृष्ण प्रसाद ग्रहण करणे, एकादशी व्रताचं पालन करणे, बस ती आपली तपस्या आहे. आणि तेवढं जरी केलं तरी प्रभुपाद म्हणतात की इन दिस लाईफ टाइम यू कॅन गो बॅक होम, बॅक टू वर्ल्ड. या जन्माच्या अंती तुम्ही जाऊ शकता. तर श्रीमद भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, समाश्रिताय पदपल्लव प्लव महत्पदम पुण्य यशो मुरारे भवांबुधे वत्स परम पदम परम पदम पदम यद विपदाम नतेषा. यामध्ये खूप सुंदर उपमा देत आहेत. या भौतिक जगाला जसं एक सागर आहे, पण सागराला क्रॉस करू शकतो का आपण? किती तुम्ही एक्सपर्ट असू द्या पोहण्यामध्ये, समुद्र पोहून कोणी जाऊ शकत नाही. तलावात पोहणं ठीक आहे, नदीमध्येही पोहणं ठीक आहे, परंतु समुद्रामध्ये पोहणं आणि समुद्राला क्रॉस करणं इम्पॉसिबल आहे. परंतु आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि तुम्ही बघितलं असेल, गाईचं वासरू असतं आणि ते चालताना त्याच्या पायाचे ठसे जमिनीवर पडतात आणि त्या ठशामध्ये कधी कधी पावसाळ्यामध्ये पाणी साचतं. बघितलंय कधी? आता किती लोकांना ते क्रॉस करून जाणं शक्य आहे? वासराच्या पायाची ठशी जमिनीवर पडली, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे, ते क्रॉस करून जाणं किती लोकांना शक्य आहे? सगळ्यांना शक्य आहे. सिंपल आहे. मनुष्य काय, लहान मुलगा सुद्धा क्रॉस करू शकतो, बरोबर की नाही? तर या श्लोकामध्ये म्हटलंय की भगवंतांच्या चरण कमलाचा जर आपण आश्रय घेतला तर हा जो समुद्र आहे जन्म मृत्यूचा एवढा, आणि त्याला क्रॉस करून जाणं हे अशक्य आहे. तो समुद्र केवढा होतो? त्या वासराच्या पायाच्या ठशामध्ये जेवढं पाणी साचलंय तेवढा होतो. आणि मग त्याला साहजिकच कुणीही पार करू शकतो. आणि भगवंत पंढरपूरला असे उभे आहेत. तर आपले आचार्य सांगतात असे का उभे आहेत ते म्हणतात, जर का तुम्ही माझ्या पायाचं शरण घेतली तर हा भाऊसागर केवढा होईल? कमरे एवढ्या पाण्यात. तर कमरे एवढ्या पाणी जर असेल तर कोणी चालत जाऊ शकतो? अशक्य आहे गोष्ट? सहज अशक्य आहे. परंतु प्रोव्हिजन काय? भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्याल तर, अन्यथा मग समुद्र क्रॉस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आज चर्चा केली की कशा प्रकारे आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र नाही सुद्धा. एक दृष्टीने आपण स्वतंत्र आहोत. कसे? कोणी सांगू शकेल आपण स्वतंत्र कशा दृष्टीने आहोत? कारण आपल्याला प्रत्येकाला निवड करण्याचा अधिकार भगवंताने दिलाय. आपण रोबोट नाही आहोत. तो भगवंताने अधिकार आपल्याला दिलाय. तुम्ही ठरवा तुमचं जीवन कसं जगायचंय ते. म्हणून आपण स्वतंत्र आहोत. परंतु दुसऱ्या बाजूने बघितलं आपण बंधनामध्ये आहोत. आणि कोणकोणती बंधनं आपण बघितली? कोणी सांगू शकेल एखादी बंधन तुम्हाला आठवतं ते? कोणकोणती बंधन आहेत आपल्यावर? शरीर आणि मनाचे बंधन. ओके, अजून? षडरिपू, जे 6 प्रकारचे अनर्थ आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. अजून क्लेश, 3 प्रकारचे क्लेश, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. या सगळ्यांमुळे आपण बंधनात आहे. आणि अजून एक मोठा पाश आहे, आशा पाश, इच्छा. नाही होईल मिळेल, आनंद मिळेल, 2 फटके पडले नाही, आता नाही पडणार. आशा, अनवॉन्टेड डिझायर, त्यामुळे आपण बांधलेलो आहोत. तर आपण हे जागा काय? जेल आहे. जेलचे जेलर कोण आहेत? दुर्गादेवी. याचे प्रिझनर कोण आहेत? मी का फक्त तू? आपण सगळे जे या भौतिक जगामध्ये सगळे प्रिझनर्स आहेत. आणि आपण गुन्हेगार. आपला गुन्हा काय केलं आपण? बोला अविनाश प्रभू. भगवंतांना बाजूला ठेवून स्वतः आनंद भोगण्याची वृत्ती. मी
ती आपली वृत्ती चुकीची आहे. तर आपण बघितलं की भगवंतांना सोबत घेऊन किंवा भगवंताच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधणं ते श्रेयस्कर आहे. ओके, तर आपण बघितलं जेलर कोण आहे, आपला गुन्हा ते पण आपण बघितलं, आपल्या साखळ्या कोणत्या आहेत, बेड्या कोणत्या आहेत ते पण आपण चर्चा केली. याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल, कोणाची वाट बघावी लागेल, कोणता वैद्य आहे तो, साधू वैद्य. आणि आपण सगळे एवढे भाग्यशाली आहोत की आपल्या जीवनामध्ये ऑलरेडी साधू वैद्य आपल्याला मिळालेले, श्रील प्रभुपादांसारखे, ज्यांनी आपल्याला सगळं काही सांगितलंय की कशा प्रकारे या तुरुंगातून आपण बाहेर पडू शकतो. आणि आपलं मूळ स्थान काय, ते मूळ स्थान आपलं गाव वैकुंठ, गोलोक, वृंदावन धाम, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. बरोबर की नाही? तर बघा, आता सगळं काही दिलेलं आहे आपल्याला, पण आपल्याला करायचं काय आहे, उपदेशांचं पालन व्यवस्थित करायचं. आणि ते जर का केलं तर ती मायारूपी जी पिशाची आहे, जी आपल्या मानेवर बसली आहे, ती दूर जाणार आणि कृष्ण भक्ती आपल्या जीवनामध्ये येणार. आणि कृष्ण भक्ती का आपल्या जीवनामध्ये आली तर मग निश्चितच या मनुष्य जन्माच्या अंती आपण भगवद्धामात जाणार. आणि जर भगवंताच्या चरणांची आपण शरण घेतली तर हा समुद्र, जो जन्ममुक्त समुद्र आहे, तो सुद्धा केवढा होतो, वासराच्या खुरामध्ये जेवढं पाणी आहे तेवढा होतो. तर म्हणून आपण प्रामाणिकपणे भगवंतांची भक्ती केली पाहिजे. केवळ ह्या जन्माचा विचार न करता पुढच्या जन्माचा पण विचार केला पाहिजे. जो मोठमोठे व्यावसायिक असतात ते काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, कारण भविष्यामध्ये काय होईल याची शाश्वती नाहीये, याची गॅरंटी नाहीये. म्हणून आज बघा, तू मोठमोठ्या प्रकारचे इन्शुरन्स चालू आहेत, प्रत्येक गोष्टीला इन्शुरन्स मिळतो. आजकाल मोबाईलला पण इन्शुरन्स मिळतो की नाही, गाडीचा इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स. पण मूळ कारण काय, भीती. भविष्यामध्ये काय होईल कोणाला माहित, कशाला रिस्क घ्यायची, म्हणून इन्शुरन्स. परंतु सगळ्यात मोठा इन्शुरन्स काय मित्रांनो, भगवंतांची भक्ती करणे. इतिहासामध्ये आजही एकही असं उदाहरण नाहीये की कुणी भगवंतांची शरण घेतली आणि त्याला भगवंतांनी सुरक्षा नाही दिली. एकही उदाहरण नाहीये. सगळ्यात मोठी इन्शुरन्स पॉलिसी आपल्याकडे आहे, भगवंतांची भक्ती. आणि म्हणून आपण ती प्रामाणिकपणे करायला पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता, अन्यथा आपण कीर्तन करूया काही वेळ.